काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांना दोन्ही पक्षांनी उमेदवार म्हणून पाठिंबा देऊन सनातन संस्थेच्या विषयावर पडदा पडल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे। महाआघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस चव्हाण साहेबांचा ग्रुप आहे, शेका पक्ष आहे, आणखी पण पक्ष अनेक पक्ष, छोट्या मोठे शेतकरी स्वाभिमानी पक्ष आहे, अनेक पक्षांचं मिळून महागठबंधन केलेलं आहे। आणि आमच्या राष्ट्रवादी पक्षाच्या आदेशाप्रमाणे माननीय पवारसाहेब, जयंतराव पाटील साहेब आणि अजित पवारसाहेब, सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनानुसार आणि आदेशाने आम्ही पक्षाचं प्रामाणिकपणे या निवडणुकीमध्ये आमच्याच पक्षाचा उमेदवार आहे असं समजून आम्ही कुर्बानी करायची ठरवली की हा एक असा क्षण आलेला आहे की स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार आम्हाला ह्या दोन्ही जिल्ह्यांना मिळाला। सामाजिक क्षेत्रातला प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्ता असं नाव असलेला उमेदवार आम्हाला मिळाला आहे। आणि म्हणून ही आर या पारची लढाई आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस करू इच्छिते। आमच्याबरोबर काँग्रेसने साथ त्यांचाच उमेदवार आहे, त्यामुळे आम्ही आर या पारची ही लढाई करायचं ठरवलेलं आहे। आणि निश्चितपणे लोकमानस जर लक्षात घेतलं तर आज अगदी सर्वसामान्य माणूससुद्धा बदलाची अपेक्षा करतो। वैयक्तिक कोणावर टीका करण्यापेक्षा उमेदवाराचं करिअर, उमेदवाराची स्वतःची पर्सनॅलिटी महत्त्वाची आहे। आणि पक्षाने दिलेले सपोर्ट याने मला असं वाटतं की समाज या उमेदवारांना उचलून धरेल असं मला विश्वास आहे। दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्रित प्रचाराला बाहेर पडतील आणि प्रचारामध्ये प्रामुख्याने लोकसभेची निवडणूक असल्यामुळे लोकसभेशी संबंधित किंवा देशपातळीवरचे जे प्रश्न थेटपणे समाजाच्या दैनंदिन गोष्टींमध्ये ज्याचा सहभाग आहे, म्हणजे महागाई संदर्भात असतील किंवा बेरोजगारी संदर्भात अनेक प्रश्न आहेत, आणि त्याचबरोबर जे स्थानिक पातळीवरचे प्रश्न केंद्र पातळीवर सोडवले जाऊ शकत होते आणि जे सोडवले गेले नाहीत, या सगळ्या गोष्टींचा समावेश आमच्या या प्रचारामध्ये असेल। सुरुवातच झाली आहे, आपण पाहिलं आहे की ज्याला कॅरेक्टर ॲसेसिनेशन म्हणतात त्या प्रकारापासून ही सुरुवात झालेली आहे। उमेदवारावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न तो किती चुकीचा आहे काय हे या संदर्भात अगोदरच उमेदवारांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि तीच भूमिका त्यांची कायम आहे। आणि ते सातत्याने अशा कुठल्याही जातीवादी शक्ती किंवा समाजामध्ये द्वेष पसरवणाऱ्या शक्तीच्या विरोधात, जसा काँग्रेस पक्ष आहे तसा काँग्रेस मन म्हणून मी सुद्धा आहे, कारण व्यक्तिशाही आहे असं त्यांनी कालच वक्तव्य आपल्याला केलेलं माहिती असेल। घातलेली इलेक्शन आहे, मतदान 23 एप्रिलला होईल। आणि आता जो आम्हाला वेळ मिळाला आहे प्रचारासाठी, त्या कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्हाला पोचायचं आहे। दोन्ही आमचे जे पक्ष आहेत त्याचे जे पूर्ण कार्यकर्ते व कार्यकर्ते आहेत ते अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत। आणि जो काही आता वैभव राऊत आणि या संदर्भात जे काही प्रकरण घडले, आमच्या जिल्हाध्यक्षांनी सांगितलं की याच्यावर पडदा पडलेला आहे, परंतु मी आपल्या माध्यमातूनच हा प्रकरण बाहेर आलेलं आहे आणि आपल्याच माध्यमातून मी सांगू इच्छितो की मी कधीही कुठल्याही सनातन किंवा असल्या कुठल्याही धार्मिक संघटनेच्या बाबतीत कधीही त्यांच्या बाजूने नव्हतो। मी कुठल्याही अशा संघटनेचा सभासद नाही किंवा कुठल्याही अशा संघटनेची मी कधी सभा अटेंड केली नाही। वैभव राऊत हे आमच्या समाजाचे एक घटक आहेत। प्राथमिक जेव्हा हे आमच्या कानापर्यंत प्रकरण आलं तेव्हा आम्हाला जे समजवण्यात आलं त्यात त्यांच्यावर जो अन्याय होत होता, हा अन्याय नेमका काय आहे हे तिथे जाऊन त्यांच्याबरोबर शेअर केल्यानंतर आम्हाला कळलं की वैभव राऊत यांच्या घरी ATSचे पोलीस मध्यरात्री 3 वाजता गेले
सकाळी 7 वाजेपर्यंत त्यांनी चौकशी केली आणि 7 वाजता वैभव राऊतला पोलीस स्टेशनला नेऊन ते लोकांनी बंद केलं. परंतु त्याच्याबद्दलही आमचा काही आक्षेप नाही. पण वैभवरावची आई आणि त्याची मिसेस बायको यांना पोलिसांनी त्यांचे मोबाईल काढून एका रूममध्ये डांबून ठेवलं आणि पूर्ण घराची झाडझडती घेतली. या सगळ्या प्रकरणावरती आमचा विशेषतः आमचा आक्षेप आहे. आमच्या आया बहिणींवरती. बरं, ह्या सगळ्या प्रकारामध्ये पोलिसांबरोबर कुठलीही लेडी कॉन्स्टेबल नव्हती. त्यामुळे जी काय त्यांची पद्धत होती काम करण्याची, ह्या पद्धतीला आमचा आक्षेप होता. आणि त्या जी रॅली झाली त्यानंतर 4 दिवसांनी नालासोपाराला, ही रॅली तिथल्या सगळ्या स्थानिक लोकांनी, म्हणजे वैभवरात राहतो त्याच्या स्थानिक तिकडच्या ज्या आजूबाजूच्या मोहल्ल्यातली लोक आहेत त्या सर्वांनी मिळून ही रॅली अरेंज केलेली होती. त्या रॅलीमध्ये मला भंडारी समाजाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मला तिथे बोलवण्यात आलं आणि आपल्या समाजाच्या मुलावर अन्याय होतो आहे म्हणून मी तिथे गेलो आणि त्या रॅलीमध्ये संबोधित केलं. एवढाच माझा रोल आहे. बाकी तिथे सनातन किंवा अन्य कुठलं संघटन काम करत आहे ह्याच्याशी माझा काही रोल नव्हता. माझं काही देणं घेणं नाही आणि भविष्यातही राहणार नाही, हे मी स्पष्ट करू इच्छितो. त्याचबरोबर मी आभारही मानतो सर्व पत्रकार मंडळींचे. त्याचबरोबर ज्यांनी कोणी हे वावडं उचललं त्यांनी मला पुष्कळ प्रसिद्धी दिली आणि मी देशाच्या कानाकोपऱ्यात पोचलो. नवीन बांधिलकर त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो. ज्यांनी कोणी हे केलं असेल त्याचे मनोमन धन्यवाद.